नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपलं गव्हाचं ओलीत झालं, चण्याचं ओलीत झालं नाही का. तर आता काही शेतकरी मित्रांनो शेतातली काही कामं असतात ओलीत झाल्यानंतर. कारण की गहू सोंगणं आहे, चणा काढणं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तेच पाहूया आपण. तिथे कामे करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, नाहीतर नुकसान होऊ शकते आपलं. तर शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे कोणती कामं असतात. तर पण एक ब्लॉग टाकूशा वाटला मला आपल्या शेतकऱ्यांसाठी, नाही का. तर चला चालू करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये. ह्या आपला गहू नर्मदा सागर बघा. या गव्हाला आजच्या डेटमध्ये दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो, 98 दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो या गव्हाला आजच्या डेटमध्ये. तर 98 दिवसात आपला गहू बघा कसा आहे. हे धुऱ्या काठचा गहू आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण जसं समोर जाऊ तसं गव्हाची हाईट आपल्याला वाढताना दिसणार. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की आता पाणी द्यावं की नाही द्यावं, नाही का. शेतकरी मित्रांनो, तुमच्या गहू पिकाला 90 दिवस झाले असेल तर पाणी द्यायची काय आवश्यकता नाही. आणि अशी जर क्वालिटी असेल गव्हाची, हे बघा गहू भरलेला आहे बघा. गहू ठस भरलेला आहे शेतकरी मित्रांनो. गव्हाची भरण बघा, हे बघा आहे, हे बघा. असं जर गहू भरला असेल तुमचं बघा, तर पाणी द्यायची काही गरज नाही. शेवटचं पाणी देऊन झालं असेल तुमचं तर, नाही का. कोणाचं 7वं पाणी असेल, कोणाचं 6वं पाणी असेल, तर कारण की जमिनीचाही फरक पडतो. तर शेवटचं पाणी देऊन झाल्यानंतर असं जर परिस्थिती असेल तर पाणी द्यायची आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो. तर असा गहू आहे आपला नर्मदा सागर. तर आता तुमचं ओलीत झाला आहे, शेवटचं ओलीत झाला आहे. 95-100 दिवसाचा गहू आहे तुमचा, नाही का. तर याच कालावधीमध्ये जर तुमचं शेवटचं ओलीत झाला आहे आणि वयानी आली आहे तर तुम्ही पाईप गोळा करून घ्या शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकरी मित्रांचे ओलीत तुषार सिंचनवर असतील, ज्या शेतकऱ्यांची ओलीत तुषार सिंचनवर आहे, पट पाणी आहे, तर पाईप लागतात आपल्याला पाणी द्यायला. कोणाचं कॅनलवर राहते, नाही का. तर पाईप गोळा करून घ्या शेतकरी मित्रांनो. जर आपण अगोदरच गहू भोरडाच्या अगोदरच जर आपण आपल्या शेतातली पाईप गोळा केली तर आपल्याला नंतर जमा करायला त्रास होणार नाही. जर बरेचसे शेतकरी मित्र काय करतात शेतकरी मित्रांनो, आता ह्या गहू आहे, ओलीत झालं राहते आपलं, आणि आता गहू काढायला येतो रे बा, तिथून 2 दिवसा अगोदर पाईप गोळा करतात. मग त्यांना त्रास जातो. म्हणजे पूर्ण गहू भरडलेला असतो, गव्हाला थोडासा जरी धक्का लागला, एक पाईप जरी पडला गव्हाच्या पिकामधून काढताना, तर गहू तो मोडतो आणि गहू सांडतो, उंबळी तुटल्या जाते. कारण की कौर आला असते गहू. तर आता कसं आहे शेतकरी मित्रांनी, हिरवा आहे, आपल्याला गव्हामध्ये फिरता येते, नाही का. हिरव्या गव्हाला कोणतं नुकसान होत नाही गव्हामध्ये फिरलं तर बघा. मी जमा केलेले आहे शेतकरी मित्रांनो, आजपासूनच जमा करायला लागलो. मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे. आणि हे जर आपण पाईप जमा केले, आपलं नुकसान होणार नाही, मशीनचं नुकसान होणार नाही, आपल्या गहू पिकाचं नुकसान होणार नाही. आणि बरेचसे शेतकरी मित्र हार्वेस्टरमध्ये पाईप नोजल जातात, त्यांचं नुकसान होते. आणि गहू काढायच्या ज्या परिस्थितीमध्ये जर मशीन बिघडली तर आपलाही गहू काढणं राहतो आणि त्या मशीन हार्वेस्टरचंही नुकसान होते शेतकरी मित्रांनो. कारण की गव्हात दिसत नाही, पाईप नोजल वगैरे दिसत नाही. तुम्ही आताच फिरून घ्या गव्हामध्ये आणि अशी व्यवस्था करा शेतकरी मित्रांनो. पाईप ठेवण्यासाठी शेतामध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर बघा, अशी व्यवस्था करा
अशी व्यवस्था करायला, असा टेबल बनवायला आपल्याला हे बघा, एक डे इकडे काढली, एक डे तिकडे काढली आणि मधात अशी आडवी लावली, म्हणजे असं आपल्याला 9 बल्ल्या लागणार. आणि 2 फूट खोला अंदर काढून आणि बघा आपण पहिली शीप जमा केलेली आहे शेतकरी मित्रांनो. हे पहिली शीप आहे. अजून दुसरी शीप आता आपण परवाला करणार आहोत, उद्या नाही, कारण की जागा ओलीच आहे नाही का. जर तुमच्या गव्हामध्ये वयानी आली असेल, म्हणजे चालता येत असेल, बरेचसे शेतकऱ्यांनी आता शेवटचं पाणी दिलेले आहे, तुम्हाला शेतामध्ये गव्हाच्या पिकामध्ये जर फिरता येत असेल, फसत नसेल, पेंड डिकत नसेल, तर पाईप गोळा करा. आणि वयानी आल्या जेव्हा कधी वयानी येईल तर काळाच्या अगोदरच पाईप जमा करून घ्या, म्हणजे हिरवा अवस्थेतच पाईप जमा करून घ्या शेतकरी मित्रांनो. मग गहू सोंगाले येतो, मग आता मशीन येते रेच बा, मग आपण पाईप जमा करतो अगोदरल्या दिवशी, किंवा मशीन वावरात येते, त्या मशीन गहू काढत राहते आणि तिकडं पाईप जमा करत राहतो आपण. असेही काही शेतकरी मित्र आहेत. तर धांदल होते शेतकरी मित्रांनो. मग तर सगळं व्यवस्थित आपल्या गव्हामध्ये काही आहे तर नाही, अंदर पिकामध्ये काही वस्तू ठेवली तर नाही आहे आपण, ते पूर्ण काढून घ्या. आणि चना पिकातही तसंच पूर्ण पाईप जमा करून घ्या, एक साईडनं ठेवा, नंतर चना सोंगणी करा. जिथेकडे तुम्हाला गंजी लावायची आहे तिथे पाईप गोळा करा, जेणेकरून जर वातावरण बिघडलं, तालपत्री आणली, गंजी झाकता येईल आणि पाईप ही गंजीवर टाकता येईल वजन म्हणून. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुम्ही. आणि ज्या शेतकरी मित्रांचे गहू आहे आता आणि पाणी देऊन झाला आहे, आणि धुऱ्याकाठचा जर गहू हिरवा असेल, थोडासा भरडला आणि पाणी कमजोर दिसत असेल, तर धुऱ्याकाठच्या ओळीलाही तुम्ही पाणी देऊ शकता. धुऱ्याकाठच्या गव्हालाही पाणी देऊ शकता, तर द्या. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, पाईप व्यवस्थित ठेवा, जेणेकरून आता बराचसा टाईम आहे आपल्याला पाईप त्याची व्यवस्थित ठिकाणी ठेवण्यासाठी. कारण की आता आपण नॉर्मलमध्ये इथंच ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्याला पाईप दिसले पाहिजे आणि उंदरानं खाल्ले नाही पाहिजे, म्हणजे उंदरानं कातरले नाही पाहिजे पाईप. बघा उंदर कातरतात, हे बघा. असं जमिनीच्या वर ठेवलं, जमिनीच्या वर जर ठेवले उंदर येणार नाही, कोणताच प्राणी येणार नाही बघा, आणि उंदर कातरणार नाही. नवजल पण इथेच ठेवले बघा, नवजल लावून ठेवले. आणि अशीच एक टेबल बनवायचा आहे आपल्याला पाईप ठेवण्यासाठी. आणि गहू काढून झाला की आपण हे पाईप घरी घेऊन जाणार. तर अशी नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं दरवर्षीचं. तर पाईप धुऱ्यावर ठेवताना कातरले नाही पाहिजे, उंदरानं सर्प गेला नाही पाहिजे, घोडपड गेली नाही पाहिजे, लहान ससाय पण जातात पाईपातनी, इजबय नाही का, बरेचसे सरपटणारे प्राणी आहेत. तर काळजी घ्यावी, आपल्या पाईपाची सुरक्षता ठेवावी, कारण की पुढच्या वर्षी तेच कामं आहे, आपण नवीन आणू नाही शकत दरवर्षी. तर असा गहू आहे मग आपला, असा गहू आहे नर्मदा सागर. आता बघा किती साय, म्हणजे कसा झालेला पिवळा पिवळा दिसत आहे. असं वाटत आहे की आपला गहू आता बस 15-20 तारखेला येतोच, लवकर येतो आपला गहू सोंगणीला, फास्ट येणार. बघा ना किती कलर चेंज केला आहे आपल्या गव्हानी, आहे ना. पिवळा पिवळा दिसत आहे, म्हणजे हिरवटपणा कमी झालेला असं वाटते, आहे का नाही. पूर्ण आपल्या गव्हाचा हिरवटपणा कमी झालेला आहे. तर येईलच आपला गहू सोंगायला. आणि तुम्ही पण शेतकरी मित्रांनो, जर धुऱ्याकाठचं गवत वाढलं असेल, कापकूप करून घ्या, चारही भोवतालून कचरा कापून घ्या, जिथे दाट कचरा दिसत असेल तिथे, आणि गव्हाच्या पिकामध्ये जिथे दाट असेल तिथे, नाही का. तर हेच होता आजचा या ब्लॉग शेतकरी मित्रांनो, नाही का. बरेचसे माहिती शेतकऱ्यांना माहीत आहे, पण एक आपली इच्छा झाली की एक ब्लॉग बनवावं आणि शेतकऱ्यांना माहिती सांगावं म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर कसा वाटला आजचा या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया. आणि तुम्ही पाईप गोळा केले का, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.